नमस्कार. समर्थ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनंजय तुमचे स्वागत करत आहे. लास्ट भागामध्ये आपण एसीचा जो रजिस्टर हा कॉम्पोनंट आहे याबद्दल पूर्णपणे माहिती घेतली. त्यामध्ये रजिस्टर काम कसा करतो, त्याच्यामध्ये फॉल्ट्स काय काय येतात, तो कसा ओळखावा या रिलेटेड माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर आत्ता आपला जो महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे, सेकंड महत्त्वाचा कॉम्पोनंट, त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तो म्हणजे आहे कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर हा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्समधला दुसरा सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. पी सी बी रिपेअर करताना कॅपॅसिटर खराब होणे हे खूप सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे कॅपॅसिटर हा काय काम करतो व हा कसा दिसतो हे जाणून घेणे एक टेक्निशियन असल्यामुळे आपल्याला गरजेचे असते. नाहीतर आपण जर काय फॉल्ट आला तो व्हेरीफाय नाही करू शकत. ठीक आहे. तर आता आपण पुढील प्रमाणे समजून घेऊ. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा कॅपॅसिटर म्हणजे नेमकं काय आहे. तर हा मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा एक असा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे जो इलेक्ट्रिकल एनर्जी तात्पुरती साठवून ठेवतो व गरज पडल्यास पी सी बी बोर्डला पुन्हा ती सप्लाय करतो. ठीक आहे. कॅपॅसिटर हा इलेक्ट्रॉनिक जगातील एक छोटा बॅटरीचा एक प्रकार आहे. ठीक आहे. फक्त फरक इतकाच आहे की बॅटरी बराच काळ जी ऊर्जा आहे ती साठवून ठेवते, पण यामध्ये कॅपॅसिटर हा काही सेकंदासाठी किंवा काही मिली सेकंदासाठीच साठवून ठेवू शकतो. तर मी तुम्हाला आता एका उदाहरणावरनं कॅपॅसिटर हा कसा काम करतो हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. समजा जर तुमच्याकडे एक पाण्याची टाकी आहे. ठीक आहे. जेव्हा पाणी येतं तेव्हा ती टाकी पाणी भरते. ओके. आणि जेव्हा पाणी जाते तेव्हा ते स्टोअर करून ठेवते ते पाणी. ओके. व जेव्हा तुम्हाला गरज लागते त्यावेळेस तुम्ही ते पाणी काढून घेऊ शकता. त्याच प्रकारे कॅपॅसिटर हे काम करतो. अगदी सेम. व्होल्टेज मिळाला की कॅपॅसिटर हा चार्ज होतो व चार्ज झाल्यानंतर जेव्हा व्होल्टेज बंद होतो त्यावेळेस सर्किट बोर्डला तो चार्ज जो करंट असतो तो सप्लाय करतो. त्यामुळे काही काळासाठी सर्किट बोर्ड हा स्थिर अवस्थेत राहतो. अशा प्रकारे कॅपॅसिटर काम करतो. कॅपॅसिटर हा कुठे कुठे वापरला जातो. पॉवर सप्लाय, व्होल्टेज स्टेबलायझेशन, नॉइस रिडक्शन, टायमिंग सर्किट्स, फॅन मोटर सर्किट, SMPS पॉवर सप्लाय सेक्शन या सेक्शन्समध्ये कॅपॅसिटर याचा मुख्यतः उपयोग केला जातो. ठीक आहे. जर कॅपॅसिटर खराब झाला तर काय काय फॉल्ट्स येऊ शकतात ते तुम्हाला सांगतो. पी सी बी डेड होऊ शकतो, डिस्प्ले बंद पडू शकतो, कम्युनिकेशन एरर येऊ शकतो, फॅन मोटर किंवा रिले नीट काम करू शकत नाही. पी सी बीमध्ये मुख्यतः 3 प्रकारचे कॅपॅसिटरचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक असतो इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर, दुसरा असतो सिरेमिक कॅपॅसिटर आणि तिसरा टाईप आहे SMD कॅपॅसिटर. तर एक एक करून याबद्दल माहिती घेऊया. इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर हे सिलेंडर सारखे दिसतात. यावर UF आणि व्होल्टेज लिहिलेले असते. उदाहरणार्थ 470 UF 25 V मीन्स व्होल्ट. ओके. सेकंड टाईप आहे आपला सिरेमिक कॅपॅसिटर. हे लहान गोल किंवा चपटे दिसतात. यांना पोलॅरिटी नसते. थर्ड आपला टाईप आहे SMD कॅपॅसिटर. हे सरफेस माउंट कॅपॅसिटर असतात. मॉडर्न AC PCB मध्ये सर्वात जास्त याचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यांना ओळखायला तसा सराव लागतो. जसं आपण प्रॅक्टिकलमध्ये येऊ त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन की हे कसे दिसतात व यांना चेक कसं करायचं. खराब झालेला कॅपॅसिटर कसा ओळखायचा त्याची काही चिन्हे असतात ती मी तुम्हाला सांगतो. एक आहे वरचा भाग फुगलेला असणे, दुसरा आहे तेल किंवा केमिकल लीक होणे, तिसरा आहे PCB चालू न होणे, चौथा आहे व्होल्टेज स्टेबल नसणे, पाचवा आहे कॅपॅसिटर गरम होणे. अशा वेळी कॅपॅसिटर तपासणे आवश्यक असते. तर आज आपण शिकलो कॅपॅसिटर म्हणजे काय, कॅपॅसिटर कसं काम करतो, कॅपॅसिटर कुठे वापरतात, कॅपॅसिटरचे प्रकार काय आहेत, कॅपॅसिटर खराब झाल्याची लक्षणे काय आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रॉनिक, सिरेमिक आणि SMD कॅपॅसिटर
यांना आपण कसे ओळखू शकतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हिडिओ आहे त्याला हाईप करा, ज्यामुळे आपली जी कम्युनिटी आहे ती अजून वाढण्यास मदत होईल. थँक्यू.